श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अक्कलकोटमध्ये त्या काळी स्वामी समर्थांचा मोठा दरारा होता. दूरदूरच्या गावातून लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. कुणी आजार घेऊन येई, कुणी संकट घेऊन येई, तर कुणी फक्त त्यांच्या चरणी बसून मन शांती मिळवण्यासाठी येई. स्वामी प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने मार्ग दाखवत असत. काहींना प्रेमाने, काहींना रागाने, तर काहींना फक्त एका नजरेने. पण एक गोष्ट मात्र खरी होती, त्यांच्या दारातून कोणीही रिकाम्या मनाने परत जात नव्हते. अक्कलकोट पासून थोड्या अंतरावर रामचंद्र नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. घरची परिस्थिती अत्यंत हालाखाची होती. थोडीशी जमीन होती, पण मागची 2 वर्षे दुष्काळ पडल्यामुळे शेतीत काहीच उत्पन्न आले नव्हते. घरात आई, पत्नी आणि 2 लहान मुलं. रोजचा संसार चालवणंही कठीण झालं होतं. पण या सगळ्या परिस्थितीतही रामचंद्राची स्वामींवरची श्रद्धा कधी कमी झाली नाही. रोज सकाळी उठल्यावर तो सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. घरात कितीही अडचणी असल्या तरी त्याचा विश्वास कायम होता की स्वामी काहीतरी मार्ग काढतील. एक दिवस गावातील सावकार त्याच्या घरी आला. त्याने आधीच रामचंद्राला काही पैसे उसने दिले होते, पण आता त्याचा संयम संपला होता. तो रागाने म्हणाला, रामचंद्र, आता मला काही ऐकायचं नाही. येत्या पौर्णिमेपर्यंत पैसे दिले नाहीस तर तुझी जमीन माझ्या नावावर करावी लागेल. हे ऐकून रामचंद्राच्या पत्नीच्या डोळ्यात पाणी आले. ती घाबरून त्याच्याकडे पाहू लागली, कारण ती जमीनच त्यांच्या जगण्याचा शेवटचा आधार होता. त्या रात्री रामचंद्राला झोप लागली नाही. तो घराबाहेर अंगणात बसून आकाशाकडे पाहत होता. मनात एकच विचार, आता काय करायचं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. शेवटी तो उठला आणि घरातील देवघरात गेला. समोर स्वामी समर्थाचा फोटो होता. त्याने हात जोडले आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, महाराज, आयुष्यात कधी तुमच्याकडे काही मागितलं नाही, पण आता माझ्या मुलांसाठी, माझ्या घरासाठी काहीतरी करा. माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो अक्कलकोटला निघाला. पायात चप्पलही नव्हती. ऊन प्रचंड होती, पण तो चालत राहिला. दुपारपर्यंत तो स्वामीच्या दर्शनाला येऊन पोहोचला. त्यावेळी स्वामी एका झाडाखाली बसले होते. आजूबाजूला भक्तांची गर्दी होती. रामचंद्र दूर उभा राहून त्यांच्याकडे पाहत होता. त्याच्या मनात खूप वेदना होत्या, पण स्वामींसमोर येताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो पुढे गेला आणि स्वामींच्या चरणावर डोकं ठेवलं. काही क्षण तो काही बोलूच शकला नाही. शेवटी त्याने सगळं सांगितलं. दुष्काळ, कर्ज, सावकाराची धमकी आणि घरची परिस्थिती. सगळं ऐकल्यानंतर स्वामी काही वेळ शांत बसले. आजूबाजूचे लोकही शांत झाले. अचानक स्वामींनी बाजूला पडलेला एक छोटासा दगड उचलला आणि रामचंद्राच्या हातात ठेवला. स्वामी म्हणाले, जा, चिंता करू नकोस, तुझं काहीही वाईट होणार नाही. रामचंद्र थोडा गोंधळला. त्याला वाटलं होतं की स्वामी काहीतरी वेगळं सांगतील, पण त्यांनी फक्त दगड दिला होता. तरीही त्याचा स्वामींवर पूर्ण विश्वास होता. त्याने तो दगड कपड्यात बांधला आणि घरी परत निघाला. घरी परतल्यावर त्याच्या पत्नीने विचारलं, काय म्हणाले स्वामी? रामचंद्र शांतपणे म्हणाला, ते म्हणाले, चिंता करू नकोस. पत्नीनेही काही विचारलं नाही, कारण तिलाही माहीत होतं स्वामींच्या शब्दावर शंका घ्यायची नसते. दिवस जात होते. पौर्णिमेला आता फक्त 2 दिवस उरले होते. सावकार रोज माणसं पाठवून धमक्या देत होता. गावातील लोकही कुजबुज करू लागले होते. आता रामचंद्राची जमीन गेली समजा. पण त्या रात्री एक अनोखी घटना घडली. मध्यरात्र झाली होती. सगळे झोपले होते. अचानक घराबाहेर बैलगाडीचा आवाज आला. रामचंद्र दचकून उठला. एवढ्या रात्री कोण आलं असेल म्हणून तो बाहेर गेला. बाहेर एक अनोळखी म्हातारा उभा होता. त्याने डोक्यावर पांढरं फेटं बांधलं होतं आणि चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. तो म्हातारा म्हणाला, तू रामचंद्र? हो, रामचंद्र घाबरत म्हणाला. म्हातारा बैलगाडीतून एक मोठी गोणी खाली उतरवत म्हणाला, हे तुझ्यासाठी. रामचंद्र गोंधळला, पण तुम्ही कोण आणि यात काय आहे? म्हातारा हलकस हसला आणि म्हणाला, ज्याने पाठवलं आहे त्याच्यावर विश्वास ठेव. हे बोलून तो निघून गेला. रामचंद्र काही क्षण तिथेच उभा राहिला. मग त्याने गोणी उघडली आणि तो धक्क झाला. गोणीत धान्य होतं आणि त्याखाली पैशांची एक मोठी पिशवी होती.
इतके पैसे की त्याचं सगळं कर्ज फेडलं जाईल आणि काही पैसे उरतीलही. रामचंद्राच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याला काहीच समजत नव्हतं. एवढ्या रात्री हा माणूस कोण आला आणि त्याला मदत कोणी पाठवली? दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट सावकाराकडे गेला. त्याने सगळे पैसे त्याच्या समोर ठेवले. सावकार आश्चर्यचकित झाला, कारण कालपर्यंत ज्याच्याकडे काहीच नव्हतं त्याच्याकडे अचानक एवढे पैसे कुठून आले? रामचंद्र फक्त एवढंच म्हणाला, ही माझी नाही, स्वामींची कृपा आहे. त्या दिवशी संध्याकाळी रामचंद्र पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामी नेहमीप्रमाणे भक्तांमध्ये बसले होते. रामचंद्र दुरूनच त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो पुढे गेला आणि चरणावर डोकं ठेवलं. स्वामी त्याच्याकडे पाहून हलकसं हसले आणि म्हणाले, काय रे दगड, कामाला आला ना? हे ऐकताच रामचंद्र पूर्णपणे थरथरला, कारण त्या दगडाबद्दल त्याने कोणालाही काही सांगितलं नव्हतं. त्या क्षणी त्याला समजलं, स्वामींनी दिलेला तो दगड फक्त दगड नव्हता, तो त्याच्या आशीर्वादाचा शब्द होता. त्या दिवसानंतर रामचंद्राचं आयुष्य बदललं. पुढच्या वर्षी त्याच्या शेतात इतकं पीक आलं की गावातील लोक पाहतच राहिले. पण तो कधीच गर्विष्ठ झाला नाही, कारण त्याला माहित होतं, जिथे माणसाचे मार्ग संपतात तिथून स्वामींची कृपा सुरू होते. आणि म्हणूनच आजही अक्कलकोटमध्ये एक गोष्ट सांगितली जाते, स्वामींवर विश्वास ठेवणारा माणूस कधीच एकटा राहत नाही.